जी बाकी सेवा देणाऱ्या जशा व्यक्ती आहेत तशी लैंगिक सेवा देणारी व्यक्ती आहे. मग आता दोन प्रश्न आपण आपल्यालाच विचारू शकतो की का सोडवायचं. पहिली गोष्ट म्हणजे का वाटतं लोकांना सोडवलं पाहिजे, की त्यांना त्यांच्यावर हिंसा होते, त्यांचं शोषण होतं, त्या बिचाऱ्या महिला आहेत त्यांच्यावर जबरदस्ती होते, नाईलाजानी आल्यात, जे काही कारण असेल त्याच्यातनं त्यांना सोडवायचं. पण मग आपल्याकडे पर्याय आहेत का? त्याला उत्तर नाहीये. आणि हा एकच व्यवसाय आहे का की जिथे त्रास आहे, जिथे शोषण आहे, मग आपण त्यांना सोडवायचं? आता कितीतरी आहेत. आता आपण सफाई कामगार आहेत जे ड्रेनेजमध्ये उतरतात, हा, त्यांना जीवाचा पण धोका आहे. कंपनीमध्ये जे अतिशय मोठ्या जोखमीच्या परिस्थितीत काम करतात, खाण कामगार आहेत, त्यांना आपण म्हणत नाही की त्यांना तिथून सोडवलं पाहिजे. म्हणजे मग का नाही म्हणत? मग त्यांनाही काही खूप चांगलं तिथून मिळतं का साधन? पैसे तिथून जे मिळतात ते काही खूप जास्त मिळतही नसतात, पण ते आज ते कार्यामध्ये आहेत, ते काम करतात, पण त्यांना श्रमाची प्रतिष्ठा म्हणून बघितलं जातं, पण वेश्याव्यवसाय करणाऱ्या व्यक्तीने बघितलं जात नाही. हा मला असं वाटतं हा आपलाच कमकुवतपणा आहे मनाचा, विचारांचा. त्यामुळे त्याच्याकडे जेव्हा तुम्ही एक फॅक्ट म्हणून बघायला लागाल ना, की अशीही काही व्यवसायाची बाब असू शकते, अशीही एखादी सेवा प्रदाता म्हणून व्यक्ती काम करू शकते की जी बाकी सेवा देणाऱ्या जशा व्यक्ती आहेत तशी लैंगिक सेवा देणारी व्यक्ती आहे. जोपर्यंत ही नजर आपली स्थिरावत नाही तोपर्यंत हा जो काही तिढा आहे ना मनातला, हा सुटणार नाही.